नमस्कार मित्रांनो, मुंबई ते कन्याकुमारी या प्रवासातील आजचा 5वा दिवस आहे आणि काल आपण आलेलो सुनील राणे यांच्या घरी रात्री उजरमगाव येथे रात्री 10 वाजले। कारण संगमेश्वर पासून जो निघालो तो आम्ही गोविळ गावात 12 वाजता दुपारची आराम करण्याची एक विश्रांती करण्याची जागा निवडली, ती तेजस कदम यांच्या घरी। त्यांना मी विचारलं की थोडासा आराम करायचा आहे, पण आजूबाजूला कुठे हॉटेल नव्हतं, तर त्यांनी आपल्याला राहण्यासाठी तिथे दिलं। खूप चांगले आणि तेही मालाडला राहतात। त्यानंतर तिथून आराम करून 3:45 वाजता आम्ही जो निघालो तो सुनील राणे यांच्या घरी तळेरे। हा प्रवास आमचा 67 किलोमीटरचा होता। त्या प्रवासादरम्यान खूप चढ उतार होते, त्याच्यामुळे खूप वेळ लागला। मुलं फार थकलेली होती, परंतु तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि अखेरचे 7 किलोमीटर असताना माझ्या सायकलचा मागील टायर व सानवीचा पुढील टायर असे दोन्ही पंक्चर झाल्यामुळे आम्हाला तिथेच रात्र झाली। अन्यथा आम्ही 8:30 पर्यंत त्याच्या घरी पोहोचणार होतो। सुनील राणे हे त्या डेपो जवळील ब्रिज जवळ साधारणतः 2-2.25 तास आमची वाट बघत बसलेला, कंटिन्युअस फोन टच मध्ये होता। जबरदस्त एकदम, म्हणजे बोलतात ना की लहानपणीचा मित्र सायकलिस्ट, त्याच्यामुळे एक ओढ होती आम्ही येण्याची। आणि आता आपण वळूया सुनील राणे यांच्याकडे। हे आहेत सुनील राणे, मिसेस, हे आमची अर्णव, सानवी, दोघे तयार पुढील प्रवासासाठी। सुनील, कसं वाटलं? एकदम मस्त। आपल्या इथे लहानपणी सायकल चालवत होतो तसंच वाटलं। एक राऊंड पण मारला मी या सायकलवरून। या सायकलवर सुनीलने राऊंड मारला। जसं मी मागे आलेलो गोवा जाण्यासाठी, तेव्हा विलीनने डेपो पासून इथपर्यंत तो सायकल घेऊन आलेला। आपला सायकल सगळी तयारी झालेली आहे। आता आपण एक छोटासा संदेश घेतोय, तो असं आहे की आपण प्रवासात पाण्याच्या बॉटल घेतो आणि पाणी पिऊन झालं की इतरत्र टाकतात। तेव्हा कृपया सर्वांना ही विनंती आहे की पाणी पिऊन झाला की आपल्या जवळच ठेवा आणि नंतर जिथे कुठे तुम्हाला डस्टबिन असेल त्या डस्टबिनमध्ये टाका। कारण रस्त्यावरती ह्या बॉटल्समुळे काय होतं, गाड्या स्लिप होण्याचे चान्सेस असतात। तसेच आज मी बघतोय तर मुंबई ते आज इथे तळेरेपर्यंत येणाऱ्या प्रवासामध्ये रस्त्याच्या कडेला भरपूर अशा बॉटल्स, प्लास्टिक्स पसरलेलं आहे। हे प्लास्टिक नष्ट होत नाहीये, अविभाज्य घटक आहे, परंतु तो नष्ट न करता रिसायकल करण्यासाठी आपण ते पुन्हा एकदा डस्टबिनमध्ये टाकला तर ॲटलिस्ट कोणीतरी ते भंगारवाले विकून त्यांना 2 पैसे देखील मिळतील आणि ते रिसायकल होत राहील। शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळावा असं मी म्हणेनच, परंतु ते शक्य सध्या होत नाहीये। जमेल तर तुम्ही ते सुरुवात करा। पाण्याची बॉटल ही घरातूनच घेऊन निघायची, जेणेकरून तुम्हाला बाहेरून विकत घेण्याची वेळ नाही येणार। आणि जर का तुमची बॉटल संपली तरच ती बाहेरून विकत घ्या, त्याच्यात रिफिल करा आणि ती बॉटल पुन्हा दुकानदाराला द्या किंवा डस्टबिनमध्ये टाका। आणि ह्या प्रवासातील जे आमचं प्रेरणास्थान आहे ते प्रेरणास्थान आहेत गणेश चितप सर। सुनावटीतील ही व्यक्ती यांनी 12 ज्योतिर्लिंग आणि भारत भ्रमण घोडा सायकलवरती केलेलं आहे। त्यांचं फक्त हे बोलणं जरी मी आठवलं तरी माझ्या अंगावरती शहारे उठतात। आणि त्यांचंच प्रेरणास्थान घेऊन आम्ही आज इथे हा प्रवास करतोय, मुंबई ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते मुंबई। 3,500 किलोमीटरचा प्रवास। त्यांनी ह्या प्रवासाला आमच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांनी छोटीशी देणगी दिलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत। आणि सुनील राणे यांचे तर खूप आभारी आहोत, कारण खूप धमाल केली, पोरांना जे हसवलं काय ते इथे आल्यानंतर 10 वाजलेत असं त्यांना वाटलंच नाही। आणि या सगळ्याला खूप खूप खतरनाक अशी प्रतिसाद देणारी आणि सगळ्यांना खेळवणारी, नाव काय हिचं, ब्राउनी, बघा कशी तिची पोझिशन आहे, ती तयारीत आहे। आम्हाला आता जाऊ देणार नाही म्हणून तिला बांधून ठेवलंय। जबरदस्त। चला तर मित्रांनो, भेटूया आता
पुढील प्रवासात आपला कणकवलीला भेटणार आहेत उमेश मोरे. कालचं जेवण स्वादिष्ट, जबरदस्त, एकदम आवडीने, एक नंबर. मुरंबा तर एक नंबर, आणि मुरंबा पण पार्सलही घेतलेला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाय.